ओके एव्हरीवन, सर्वांनी नीट लक्ष द्या. हा जो नाईट आहे ना, तो आता असं दिसतंय आपल्याला ट्रॅप होतोय. पण याचा ऍडव्हान्टेज घेता आला पाहिजे की या नाईटला ना बाहेर जायला जागा नाहीये. ओके, तर त्याचा ऍडव्हान्टेज कसा घेणारचा गेम आहे हा. ऋग्वेद, व्हेरी व्हेरी गुड ऋग्वेद. अख्खं करेक्ट कॅल्क्युलेशन केलंय ऋग्वेद. आणि ते थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ऋग्वेद अनम्यूट करायचं, हँड रेस केलं. तर मी तेच थिंक करत होतो ऍक्च्युली. ते मला ना म्हणजे मी जी थर्ड मूव लिहिली आहे ना ब्लॅक मधून ती हम्म. नाही दिसत होती फक्त. हा, किंगला लांब पाठवायचा. आणि हे कन्सेप्ट जेव्हा समजायला लागतात ना, त्याचं इम्पॉर्टंट जेव्हा समजतं ना आपल्याला, तेव्हा आपला गेम डेव्हलप होतो. म्हणजे यू आर ऑन राईट पाथ. कारण ते थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके एव्हरीवन, मी आता काय काय समजवतोय ना तुम्हाला, सर्वांनी नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला ना 3 व्हेरिएशन दिसतील. ओके, आता खूप जणांनी ना बिशप C6 मूव सांगितली. बिशप C6 ला काय प्रॉब्लेम आहे? बिशप C6 ला किंग D4. ओके, बिशप C6 ला किंग D4 केल्यावरती आपल्याला ब्लॅकला ऍज अ ब्लॅक आपल्याला गेम विन करायचा आहे. आपल्याला काय प्रोग्रेस करावी लागणार आहे? नाईटवर अटॅक. त्याच्यासाठी आपण खेळणार किंग E7. आता किंग E7 आल्यावरती व्हाईटचा किंग येतोय E5 वरती. किंग E5 ला आल्यावरती आपण जाऊ शकतो का किंग F7? नाही का? कारण की त्याला नाईट मूव करेल, नाईट एस्केप होऊन जाईल. ओके, तर इथे ना कन्सेप्ट समजून घ्या. आता या पोझिशन मध्ये ना हा किंग E5 ला असं पण येणार आहे, तसं पण येणार आहे. ओके, हा हा जो बिशप आहे ना, आता ज्या स्क्वेअर वरती आहे, आणि हे जे दोन डायगोनल आहेत ना, हे सांभाळणं जास्त इम्पॉर्टंट आहे या बिशप साठी. त्याच्यामुळे बिशप C6 नाही चालत. ओके, तर आपण काय खेळणार? किंग E7. किंग E7 असं पण येणार होता व्हाईटचा किंग, तसा पण येतोय किंग E5. प्रोग्रेस कधी आहे आपल्याला? नाईट वर अटॅक. किंग F7. किंग F7 जेव्हा आपण नाईट वर अटॅक करतोय, नाईटला जायला रस्ता आहे का? नाहीये. तर किंग E7 किंग E5 त्याला आपण खेळणार किंग F7. त्याला नाईट तर बाहेर नाही निघू शकत. तर व्हाईटला काय करावं लागेल? आपण त्याच्या नाईटवर अटॅक करतोय, तर व्हाईटला पण आपल्या बिशपवर अटॅक करावं लागेल. किंग D6. किंग D6 ला आपण खेळणार बिशप C8. त्याला अगेन व्हाईटच्या किंगला आपल्या बिशपवर अटॅक करायला लागेल. त्याच्यानंतर आपण हा नाईट कॅप्चर करणार. आणि त्याच्यानंतर हा जो गेम आहे तो आपण इकडे जाऊन विन करू शकतो. तर इथे सिंपल. याच मी तुम्हाला काय बोललो, एक तर हा पीस ट्रॅप होणार नाही, तर या पीसचा आपल्याला काहीतरी ऍडव्हान्टेज घेता आलं पाहिजे. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, ऍक्च्युली हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय ना ऋग्वेदने, तर ऍडव्हान्स प्लेयर, की ऍडव्हान्स पण म्हणजे कोण? की 2200 2300 2000 रेटिंग आहे ना, अशा प्लेयरला हे असे पोझिशन सॉल्व्ह करताना सापडतात. तुम्ही ग्रँडमास्टरच्या गेम मध्ये बघितले असतील अशा पोझिशन. तर हे किंगला लांब घेऊन जायची कन्सेप्ट आहे, सिंपल. ओके, आपण पीसेस मूव्ह करूयात. तर आता या साईडने आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट काय आहे? बिशप या डायगोनल मध्ये आहे, नाईट बाहेर नाही निघू शकत. आणि आता कॅप्चर, वेट. ओके वेट, आता इथे पण काहीतरी आहे. ओके, इथे या पोझिशन मध्ये हे इम्पॉर्टंट नाहीये. किंग टेक्स केलं, त्याला किंग टेक्स. इथे पण विन होणारच आहे व्हाईट. सॉरी, ब्लॅक जो आहे तो विन होणारच आहे. ओके, आता आपल्याला बिशप द्यायची गरज नाहीये ना. नाईट ऑलरेडी हे आहे, ब्लॅकचा नाईट ऑलरेडी ट्रॅप झालाय. आता इथे सिंपल आपण बिशप मूव